गोपिका भगवंताला प्रिय होत्या. आम्ही जर त्यांची अंगाची माती कपाळावर धारण केली तर देवाला आपण प्रिय होऊ. मला काय म्हणायचंय, भागवतातली 4 जणांची मरण मी तुमच्या समोर ठेवली आहे. आपण ठरवायचं की यातलं आपलं मरण कसं पाहिजे. कंसासारखं, परीक्षितीसारखं, उद्धवासारखं का गोपींसारखं. मला वाटतं कंसासारखं कोणालाच नसावं, त्याला कंसातच राहू द्या. कारण तो त्या भूमिकेच्या सिस्टमच्या विरोधात चाललाय. तो मरणाला मारू पाहतो. कोणताही राक्षस तपाला बसू द्या, कोणताही राक्षस तो तपाला बसला, ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाला की त्याचं पहिलं मागणं कोणतं, मला मरण नको विठ्ठला. मला मरण नको म्हणजे काय, याचा अर्थ मी मरणाला नाही म्हणतो. मरणाला नाही म्हणण्याची सुद्धा खूप कारण आहे. एक, ज्याच्या जीवनामध्ये दुराचरण आहे तो मरणाला नाही म्हणतो, तो मरणाला नाही म्हणतो. ज्याची बाजू कर नाही त्याला डर कशाला. MSCBचा ऑफिसर गावात आल्यावर मीटरवाले घाबरतात का आकडेवाले. भिवंडीची गोष्ट निराळी आहे विठ्ठला. म्हणजे कर्मात जर चूक असेल तर मात्र आम्ही निर्णयाला नाही म्हणतो, निर्णयाला नाही म्हणतो. सप्ताह झाला आणि हिशोबाची मीटिंग झाली नाही की समजायचा कार्यक्रम झाला विठ्ठला. माणूस हिशोबाला तयार होत नाही, बसतच नाही का, मध्ये काहीतरी गोंधळ झालेली असतात. आणखी सोपं सांगू, आता त्याच हॉटेलमध्ये पनीर भेटतं ज्या हॉटेलमध्ये पूर्वीपासून पनीर होतं विठ्ठला. कर नाही त्याला डर कशाला. ते म्हणतात येऊ दे ना, मुंडे साहेबांना पण खाऊ घालू ना आपण. तसं मरण म्हणजे काय, आयुष्याचा हिशेब. ज्याने आपलं जीवन सदाचार संपन्न ठेवलंय, ज्याने व्यवहार नीट सांभाळले ना, तो कधी पण म्हणतो रात्री 12ला सांगा आपण तयार. वैकुंठवासी सावळाराम महाराज डोंबिवलीकर नावाचे सत्पुरुष झाले. ठाणे आणि रायगड भजनात त्यांनी आणले, नाही तर फार अवघड होत. जुन्नरचे रामदास बाबा मनसुखेतलं त्यांना म्हणाले होते, तुमचं नाव सावळाराम महाराज म्हात्रे. म्हात्रे आडनाव म्हणजे तुम्ही कोण. कारण म्हात्रे आडनाव वैश्यांमध्ये पण असतं, सामवेदी ब्राह्मणांमध्ये पण म्हात्रे आडनाव आहे. सावळाराम महाराज म्हणाले नाही नाही नाही, मी वैश्य नाही, ब्राह्मण नाही, मी आगरी आहे म्हणे. रामदास बाबा मनसुखाने कपाळाला हात लावला. ते म्हणाले आगरी माणूस माळकरी म्हणजे वाघ शाकाहारी विठ्ठला. ज्यांचा देव असा त्यांचे जीव कसे असतील काय. आता लिंबूवर मॅटर क्लोज होतो, चांगली गोष्ट. ते सावळाराम महाराज कधी कधी कीर्तनामध्ये दोन्ही हात वर करायचे आणि एक वाक्य बोलायचे, देवा वळकटी बांधून तयार आहे, कधी पण आवाज दे. काय ताकद आहे. लोक मरण दिसल्यावर पळतात. संतांनी मरणाला निमंत्रण दिलंय. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. कंसाची प्रवृत्ती आहे, मरण नको म्हणते. राजा परीक्षित आहे, तो मरण जाणतो. आपण मरणाला काय मानून बसलो की अस्तित्वहीन होणं. आपण मेलो म्हणजे संपलो, आपलं अस्तित्वच राहणार नाही, काहीच नाही, काहीच नाही. परीक्षितीला भागवत ऐकल्यावर कळलं की मरण शरीराला येतं, आत्म्याला नाही. हे सत्य